हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 10चा जो 7 चॅप्टर आहे ग्लिम्सेस ऑफ इंडिया याचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे अ बेकर फ्रॉम गोवा बाय लुसिओ रॉड्रिग्ज, हे ऑथर आहेत आणि ही जी एक शॉर्ट स्टोरी आहे ते आपण बघूया. आणि अ बेकर फ्रॉम गोवा, बेकर म्हणजे काय तर ब्रेड तयार करणारा, बेकरीत जो ब्रेड तयार करतो तो दॅट इज कॉल्ड ॲज बेकर. तर हिच्यामध्ये हा जो ऑथर आहे, ह्या ऑथरने त्याच्या लहानपणच्या ज्या आठवणी आहेत त्या हिच्यामधून आपल्याबरोबर शेअर केल्या आहेत की कशा रीतीनं त्या काळामध्ये म्हणजे ऑथरच्या लहानपणी चाइल्डहूडमध्ये कशा रीतीनं हे बेकर्स काम करायचे आणि ते कसे असायचे. आणि हे त्याचं जे आपण म्हणूया सामाजिक आर्थिक असं चित्रण त्यांनी केलेलं आहे या स्टोरीमधनं. सो वी कॅन गेट अ क्लिअर पिक्चर ऑफ द सोशो इकॉनॉमिक सिच्युएशन इन गोवा ॲट दॅट टाईम. सो we will start. A baker from Goa. This is a pen portrait of a traditional Goan village baker who still has an important place in his society. तर हे एक प्रकारचं पोर्ट्रेट आहे, एक चित्र आहे. ट्रेडिशनल पारंपरिक असा एक गोवन व्हिलेजमधला बेकर की ज्याचं आजही महत्त्व त्या समाजामध्ये आहे. कारण जुन्या काळातही त्याचं महत्त्व होतं, कारण त्याचं काम होतं ब्रेड तयार करणं आणि आजही तो ते काम करतो आहे. सो अवर एल्डर्स आर ऑफन हर्ड reminiscing nostalgically about those good old Portuguese days, the Portuguese and their famous loaves of bread. लेखक म्हणत आहेत की आमचे पूर्वज जे होते ते नेहमी रेमिनिसिंगली म्हणजे त्यांना आठवणी यायचा आणि नोस्टाल्जिकली मीन्स आपण जेव्हा जुन्या गोष्टींचा विचार करतो आणि आपण अत्यंत भावनाविवश होतो त्याला आपण म्हणतो नॉस्टॅल्जिक आणि त्याच्यापासून नॉस्टॅल्जिकली अबाउट दोज गुड ओल्ड पोर्तुगीज डेज. म्हणजे पोर्तुगीज लोकांचं राज्य होतं हे आपल्याला माहिती आहे गोवावरती. तर त्यावेळेचं पोर्तुगीज लोकांचे दिवस, त्यांच्या राज्यातले दिवस आणि त्यावेळेचा फेमस असा ब्रेड. तर हे जे जुने लोक असायचे त्यांचे लेखकाचे जुने घरातले मंडळी हे ते आठवणी काढत असत. Those eaters of loaves might have vanished, but the makers are still there. आणि त्यावेळेचे जे ब्रेड खाणारे होते ते कदाचित आज नाही आहेत, पण मात्र जे खाणारे होते ते आज मात्र नाही आहेत, पण बनवणारे जे आहेत ते मात्र आजही आहेत. We still have amongst us the mixers, the molders and those who bake the loaves. आणि आपल्यामध्ये आजही हे मिक्सर्स म्हणजे ते पीठ वगैरे मिक्स करणारे, मोल्डर्स म्हणजे त्याचे साचे करून तिच्यामध्ये भरणारे आणि बेक करणारे, भाजणारे, हे लोक आजही आपल्यात आहे असं लेखक म्हणतो आहे. दोज एज ओल्ड टाईम टेस्टेड फर्नेसेस स्टील एक्झिस्ट. आणि त्यावेळेच्या जुन्या टाईम टेस्टेड म्हणजे खूप चांगल्या प्रकारच्या की ज्यांनी साथ दिली आहे अशा भट्ट्या आपण म्हणूया, त्या भट्ट्या आजही अस्तित्वात आहे. द फायर इन द फर्नेसेस हॅज नॉट येट बीन एक्सटिंग्विश्ड. आणि आजही त्या भट्ट्यांमधली आग जी आहे ती विझलेली नाही आहे. द थड अँड द जिंगल ऑफ द ट्रेडिशनल बेकर्स बांबू heralding his arrival in the morning can still be heard in some places. आणि आजही लेखक म्हणत आहेत की हे जे ट्रेडिशनल पारंपरिक बेकर्स होते किंवा जे त्यांचं काम होतं आपण म्हणूया ब्रेड बनवणाऱ्यांचं, त्यांचे बांबूचे आवाज आणि त्यांचं अनाऊन्सिंग, सकाळी सकाळी ते लोक यायचे गावामध्ये आणि विकायला आणि अनाऊन्स करायचे की ब्रेड वगैरे घ्या वगैरे अशी ती अनाऊन्सिंग आजही ती त्यांना ऐकायला येते किंवा त्याची आठवण येते.
मे बी द फादर इज नॉट अलाइव्ह बट द सन स्टील कॅरीज ऑन द फॅमिली प्रोफेशन. आता कदाचित त्यावेळेचे जे बेकर्स होते जुने, ते वडील ते लोक नसतील, परंतु त्यांचे मुलं जे आहे ते आजही मात्र त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे फॅमिली प्रोफेशन तो ते आजही चालवत आहे. दिस बेकर्स आर इव्हन टुडे नोन ॲज पॅडर इन गोवा. आणि हे जे बेकर्स आहेत ब्रेड बनवणारे यांना आज त्या गोव्यामध्ये काय म्हणतात आपण? पॅडर म्हणतो. ड्युरिंग आवर चाइल्डहुड इन गोवा द बेकर यूज टू बी आवर फ्रेंड, कंपॅनियन अँड गाईड. तर त्या काळातले त्यांना आठवतं की लहानपणी हे जे बेकर असायचे हे आमचे मित्र, कंपॅनियन साथीदार आणि गाईड म्हणजे मार्गदर्शकसुद्धा असायचे. ही यूज टू कम ॲट लिस्ट ट्वाईस अ डे. आणि हे जे बेकर असायचे हे दिवसातून 2दा यायचे. वन्स व्हेन ही सेट आउट इन द मॉर्निंग ऑन हिज सेलिंग राऊंड अँड देन अगेन व्हेन ही रिटर्न आफ्टर एम्प्टिंग हिज ह्यूज बास्केट. हे 2दा दिवसातून यायचे. तर सकाळी एकदा यायचे आणि नंतर परत दुपारच्या वेळी की जेव्हा त्यांचं सगळं बास्केट जी असायची ब्रेडनं भरलेली ती खाली झाली की परत भरून ते विकायला आणायचे. द जिंगलिंग थर्ड ऑफ हिज बांबू ओकअप अस फ्रॉम स्लीप अँड वी रॅन टू मीट अँड ग्रेट हिम. आणि सकाळी सकाळी त्यांचे जे बांबू असायचे हातामध्ये ह्या बेकर्स लोकांना की बेकर्स लोकांच्या हातात की जे सकाळी विकायला यायचे, त्या बांबूच्या आवाजामुळे हे मुलं असायची हे उठायची आणि वी रॅन टू मीट अँड ग्रेट हिम. आणि त्याला भेटायला आणि त्याला सकाळी सकाळी बघायला आणि भेटायला ही लहान मंडळीत जायची. व्हाय वॉज इट सो? वॉज इट फॉर द लव्ह ऑफ द लोफ? Not at all. The loaves were bought by some Paskins or Bastin, the maid servant of the houses. मग हे का जायचे? हे लहान मुलं का जायचे भेटायला? We ran to meet and greet him. Why was it so? Was it for the love of the loaf? Not at all. तर त्या ब्रेडच्या प्रेमापोटी हे जात नसत त्याला भेटायला. कारण का? तर त्यांच्या घरातली जी ब्रेड असायची हे त्यांच्या काळातले घरातले काम करणाऱ्या ज्या मेड्स असायच्या, ज्या स्त्रिया काम करायच्या, त्यांना त्यावेळेस पास्किन ऑर बास्टिन म्हणायचे. लक्षात ठेवा, पास्किन ऑर बास्टिन त्या मेड सर्वंट्स विकत घ्यायच्या. व्हॉट वी लाँग फॉर वेअर दोज ब्रेड बँगल्स विच वी चूज केअरफुली. पण त्यांना एक आकर्षण असायचं. गोल अशा रिंगसारखे ब्रेड असायचे गोल, आणि त्या ब्रेडसाठी मात्र हे मंडळी जायची आणि ती व्यवस्थितरित्या चूज करायची. समटाईम्स इट वॉज स्वीट ब्रेड ऑफ स्पेशल मेक. आणि कधीकधी ह्या बेकर्स लोकांकडे स्वीट ब्रेड, गोड ब्रेडसुद्धा असायचा. द बेकर मेड हिज म्युझिकल एंट्री ऑन द सीन विथ द झँग झँग साऊंड ऑफ हिज स्पेशली मेड बांबू स्टाफ. आणि हे लोक यायचे तेव्हा त्यांच्या हातात तो बांबूचा एक शाफ्ट किंवा स्टाफ किंवा आपण म्हणूया काडी असायची जाडी, आणि तिचा झँग झँग आवाज यायचा आणि हिच्यानं समजायचं की आता हे बेकर्स ब्रेड विकायला आलेले आहेत. वन हँड सपोर्टेड द बास्केट ऑन हिज हेड अँड अदर बँग्ड द बांबू ऑन द ग्राउंड. एक हाताने त्या डोक्यावरती त्यांची बास्केट असायची, तर त्या हातानं सपोर्ट करायचे आणि एका हातामध्ये त्यांच्यामध्ये त्या बांबूचा ती काडी असायची. ही वूड ग्रीट द लेडी ऑफ द हाऊस विथ गुड मॉर्निंग. ते सकाळी सकाळी आले की घरातली जी लेडी असायची म्हणजे जी स्त्रिया असत त्यांना गुड मॉर्निंग वगैरे असं ग्रीट करायच्या. अँड देन प्लेस हिज बास्केट ऑन द व्हर्टिकल बांबू. आणि जो बांबू त्यांच्या हातातला असायचा त्या बांबूवरती ते बास्केट त्या ठेवायचे. वी किड्स वूड बी पुश्ड असाइड विथ अ माइल्ड रिब्यूक अँड लव्स वूड बी डिलिव्हर्ड टू द सर्वंट. आणि हे मुलं त्यावेळेस आजूबाजूला तिथे जमायचे आणि मात्र ते पाहण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हा थोडंसं त्यांना हे जे बेकर्स असायचे रागवायचे आणि जे घरातले सर्वंट्स असायचे ते हे ब्रेड्स घ्यायचे. बट वी वूड नॉट गिव्ह अप. वी वूड क्लाइंब अ बेंच ऑर द पॅरापेट अँड पीप इन टू द बास्केट. पण हे लहान मुलं असायची ही मात्र
थांबायचे नाही, घाबरायचे नाही आणि त्यांचा धीर सोडायचे नाही आणि कधी पॅराफिट वॉलवरती चढायचे, तर कधी एखाद्या बेंचवर चढायचे आणि त्यातनं बघायचे की त्या बास्केटमध्ये कशा प्रकारची ब्रेड ठेवलेली आहेत. समहाऊ आय कॅन स्टील रिकॉल द टिपिकल फ्रॅग्रन्स ऑफ दोज लव्ज. लेखक म्हणतो आजही त्याचा एक विशिष्ट असा त्या वास होता, सुगंध होता त्या ब्रेडचा, तो आजही त्याला आठवतो. लव्ज फॉर द एल्डेस्ट अँड बँगल्स आर फॉर द चिल्ड्रन. हे जे लव्ज मोठे असायचे हे मोठ्या लोकांसाठी आणि बँगल्स म्हणजे जे गोल असे ब्रेड असायचे छोटे ते लहान मुलांसाठी असायचे. देन वी did not even care to brush our teeth or wash our mouth properly. आणि ते त्या काळात ह्या लहान मुलं त्यांना आठवतं की आम्ही दात सुद्धा घासायचो नाही किंवा माऊथ जे आहे ते आम्ही वॉश करायचो नाही. अँड व्हाय शुड वी, का करावं? who'd take the trouble of plucking the mango leaf for the toothbrush. आणि त्या काळात हा जुना काळ आहे, तर त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की नीमची झाडांची फांद्या छोट्या छोट्या डाहळ्या आपण घेतो किंवा त्या गोळ्यामध्ये हे मँगो जे आहे मँगोचं लीफ मँगोच्या झाडाचं पान तिच्यानं ब्रश करायचे. अँड व्हाय वॉज इट नेसेसरी ॲट ऑल? द टायगर नेव्हर ब्रश्ड हिज टीथ. तर ते बघा आता किती गमतीशीर आहेत. तर ते म्हणतात की का गरजेचं होतं ब्रश करणं? कारण टायगर कधी ब्रश करतो का? हॉट टी कुड वॉश अँड क्लीन अप एव्हरीथिंग सो नाईसली आफ्टर ऑल. आणि गरमागरम चहा आणि त्या चहामुळे काय व्हायचं की सगळं काही दात वगैरे ते स्वच्छ व्हायचे. आणि ते बघा त्या टायगरची आणि त्या स्वतःची इथे कम्पॅरिझन करत आहेत. मॅरेज गिफ्ट्स आर मिनिंगलेस विदाऊट द स्वीट ब्रेड नोन ॲज द बॉल. आणि त्या काळामध्ये जे लग्न व्हायचे गोव्यामध्ये तेव्हा स्वीट ब्रेड केले जायचे आणि त्यांना ते काय म्हणायचे? बॉल. जस्ट ॲज पार्टी ऑर फिस्ट लुजेस इट चार्म विदाऊट ब्रेड. आणि त्या काळात एखादी पार्टी असायची किंवा एखादी फिस्ट मेजवानी असायची तेव्हा ब्रेडशिवाय ती अपूर्ण असायची. नॉट इनफ कॅन वी सेट टू शो हाऊ इम्पॉर्टंट अ बेकर कॅन बी फॉर अ व्हिलेज. आणि अशा रीतीने आपल्याला कळू शकतं की हे बेकर्स जे होते त्या काळामध्ये त्या खेडेगावामध्ये अतिशय म्हणजे महत्त्वाचे होते. द लेडी ऑफ द हाऊस मस्ट प्रिपेअर सँडविचेस ऑन द ऑकेजन ऑफ हर डॉटर्स एंगेजमेंट. आणि त्या काळात जर एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीचं लग्न ठरलं किंवा एंगेजमेंट साखरपुडा असायचा तर त्या काळात ती जी घरातली स्त्रिया असत त्या सँडविचेस बनवायच्या. केक्स अँड बोलिनहास आर मस्ट फॉर ख्रिसमस ॲज वेल ॲज अदर फेस्टिवल्स. त्याचप्रमाणे केकसुद्धा बनवले जायचे आणि हे बोलिनहास म्हणजे एक प्रकारचे बिस्किटांचे प्रकार ते सुद्धा बनवले जायचे. दस द प्रेझेन्स ऑफ द बेकर्स फर्नेस इन द व्हिलेज इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल. आणि अशा रीतीनं त्यांच्या ज्या फर्नेस भट्ट्या ज्या होत्या व्हिलेजमधल्या ह्या बेकर लोकांच्या ह्या अत्यावश्यक होत्या. कारण त्यांचं जीवन जे होतं गोवन लोकांचं किंवा गोव्यातल्या लोकांचं त्या काळातलं हे सगळं त्या बेकर्स लोकांच्या अवतीभोवती सामावलेलं होतं. कारण त्याच्याशिवाय त्यांचं कोणतंच म्हणजे फेस्टिवल्स म्हणा दैनंदिन जीवन म्हणा हे पूर्ण होत नव्हतं. द बेकर ऑर ब्रेड सेलर ऑफ दोज डेज हॅड अ पिक्युलर ड्रेस नोन ॲज कबाई. आणि त्या काळामध्ये हे जे बेकर असायचे किंवा हे ब्रेड सेलर्स असायचे त्या काळामध्ये एक पिक्युलर म्हणजे विशिष्ट प्रकारचा असा ड्रेस घालायचे त्याला कबाई म्हणायचे. इट वॉज सिंगल पीस लाँग फ्रॉक रिचिंग डाऊन टू द नीज. आणि तो एक असा लांब असा झगा फ्रॉकसारखा असायचा की जो आपल्या गुडघ्यांपर्यंत यायचा. In our childhood, we saw bakers wearing a shirt and trousers which were shorter than the full-length ones and longer than half pants. आणि लेखक असंही म्हणतो की आमच्या लहानपणी आम्ही मात्र काही बेकर्स होते की ते शॉर्ट म्हणजे छोट्या साईजच्या ट्राउझर्स आणि शर्ट्स पण ते घालायचे.
Even today, anyone who wears a half pant which reaches just below the knees invites the comment that he is dressed like a paddler. आणि आजही जो कोणी शॉर्ट हाफ पॅन्ट घालतो की ती थोडीशी गुडघ्याच्या खाली जाते, त्याला आजही लोक म्हणतात की हा याने ड्रेस कसा घातला आहे, तर पॅडरसारखा घातला आहे. तर पॅडर म्हणजे कोण, की जो जुन्या काळामध्ये ब्रेड विकायचा. द बेकर युजली कलेक्टेड हिज बिल्स ॲट द एंड ऑफ द मंथ. आणि हे जे बेकर लोक असायची ही महिन्याच्या शेवटी त्यांचं बिल्स किंवा त्यांचे पैसे जे असायचे ब्रेडच्या बदल्यातले ते घ्यायला यायचे. मंथली अकाउंट्स यूज टू बी रेकॉर्डेड ऑन सम वॉल इन पेन्सिल. आणि हे जे मंथली अकाउंट्स असायचे, अकाउंट्स म्हणजे की हिशोब, तो पेन्सिलनं एखाद्या भिंतीवरती लिहिला जायचा. बेकिंग वॉज इंडीड अ प्रॉफिटेबल प्रोफेशन इन द ओल्ड डेज. आणि त्या जुन्या काळामध्ये हे जे बेकिंग होता किंवा हे ब्रेड बनवण्याचा धंदा होता, हा अतिशय प्रॉफिटेबल होता, फायद्याचा होता. द बेकर अँड हिज फॅमिली नेव्हर स्टार्व्ड. आणि त्या काळामध्ये हे जे बेकर असायचे, आपल्या म्हणूया त्याला बेकरीवाले, किंवा त्यांची फॅमिली कधीही मात्र उपाशी राहत नसे. हिज फॅमिली अँड हिज सर्वंट्स ऑलवेज लुक हॅपी अँड प्रॉस्परस. त्यांची फॅमिली, तो बेकर आणि त्यांचे सर्वंट्स हे सगळे मात्र आनंदी आणि संपन्न, पैशानं चांगले असे दिसायचे. देअर प्लम्प फिजिक वॉज ॲन ओपन टेस्टमनी टू दिस. आणि त्यांचं प्लम्प फिजिक म्हणजे काय, थोडी स्थूलता असायची आणि त्या स्थूलतेमुळे समजायचं की यांच्याकडे चांगला पैसा आहे, हे आनंदी आहेत. इव्हन टुडे एनी पर्सन विथ जॅकफ्रूट लाईक फिजिकल ॲपिरियन्स इज इझिली कम्पेअर्ड टू अ बेकर. आणि आजच्याही काळात जो जॅकफ्रूट वाला म्हणजे जाडसर एखादा माणूस आहे, त्याची तुलना आजही त्या बेकरशी केली जाते. तर बघा, अशा ठिकाणी हे अशा रीतीचं हे एक स्टोरी आहे, सुंदरशी छोटीशी, की ज्यामध्ये ह्या लेखकानं त्याच्या लहानपणच्या आठवणी आपल्याबरोबर शेअर केल्या आहे, आपल्याला सांगितलं आहे. आणि अत्यंत बारीक बारीक असे मायन्यूट डिटेल्समध्ये त्यांनी त्या बेकर लोकांच्या वर्ण आपल्यासमोर डिस्क्राईब केलेलं आहे. तर आता हा आपला व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट जो आहे ग्लिम्सेस ऑफ इंडिया त्याचा बघू. याच्यामध्ये काही अडचणी असेल तर नक्की मला विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.